श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। ओम श्रीराम जय राम जय जय राम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवयर सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सौराष्ट्री सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयिन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालयं तु केदारं ग्रष्णेषु शिवालये यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति यति श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणं स्तोत्रं संपूर्णं। नमः पार्वतीपतये हर हर महादेव। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामगिरी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 150 एक मागटली घ्यायची हा। श्री गणेशाय नमः। निजात्म सुख गोडी निसीम ही जीवाशी केली कडू परम विषय रूप मोह भ्रम तेथे गोडी आणली असो ऐसी ते आदिशक्ती तिथे इच्छा धरली चित्ती तिशीच गुण क्षोभिनी मनती त्रिगुण निश्चित केले इने। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार उभा बाजी सद्गुरु दास तुका जायांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची या ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कथेचा अनुसंधान या ठिकाणी इथपर्यंत येऊन पोचलेला आहे। मागील प्रसंगाला वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्राला ब्रह्मज्ञान सांगितलं, कारण प्रभू रामचंद्रांनी प्रश्न केलेला होता वशिष्ठ ऋषींना की आत्मज्ञान ज्यानं प्राप्त केलं नाही मनुष्य जन्माला येऊन त्याचा जन्म निरर्थक झाला त्या ठिकाणी।
जो सद्गुरूला अनन्य भावानं शरण गेला नाही त्याचाही जन्म निरर्थक झाला. कारण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणून सांगितलं. आणि म्हणून करता मी तुम्हाला अनन्य भावानं शरण आहे या ठिकाणी. मग आता आत्मज्ञान मला सांगा म्हटल्याच्या नंतर माया, ब्रह्म आणि जगत या तिन्हीचं वर्णन त्यावेळेला वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं. रामाच्याही मनाला त्यावेळेला आनंद वाटू लागलेला आहे. जसा आपल्या मनाला ही कथा ऐकत असताना, हे गुह्य ज्ञान ऐकत असताना आपल्या मनाला आनंद वाटला जातो, तद्वत आनंद जगाचं जीवन असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मनाला वाटू लागलेला आहे. परंतु रामानं त्यावेळेला प्रश्न विचारला वशिष्ठ ऋषींना. त्रिगुण जे काय आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, हे त्रिगुण असणारे मायेपासून निर्माण झाले. परंतु कसे निर्माण झाले, काय प्रक्रिया त्या मायेने केली म्हणून करता ह्या त्रिगुणाची उत्पत्ती झाली, कृपा करून मला आता तुम्ही सांगा, अशी विनंती त्यावेळेला वशिष्ठ ऋषींना प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. सत्व रज तम जान तेची विधी विष्णू विचार त्रिशक्ती रूपे धरून ही ठाई आपण झाली. बघा, ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं की सत्वगुणी असणारे त्या ठिकाणी कोण, तर ब्रह्मदेव, रजोगुणी असणारे भगवान विष्णू आणि तमोगुणी असणारे भगवान शंकर त्या ठिकाणी. ह्या तिन्ही देवाच्या देहामध्ये 3 गुण असणारे मायेने त्या ठिकाणी प्रविष्ट केले आणि स्वतः त्या त्रिगुणाच्या रूपानं ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वराच्या असणाऱ्या देहामध्ये त्यावेळेला या मायेनं त्यावेळेला वास्तव्य केलेलं आहे. ज्ञानशक्तीच्या आधारे करून ज्ञान पंचक केले निर्माण ते अंतःकर चतुष्ट पूर्ण तत्वविद म्हणती ते. बघा, या ठिकाणी मायेचं वर्णन सांगत असताना वशिष्ठ ऋषी पुढे म्हणू लागले की अशी जी काय असणारी माया आहे, तिन्ही देवाच्या देहामध्ये असणारं त्रिगुणात्मक स्वरूपामध्ये त्यावेळेला ती त्या ठिकाणी राहिली गेली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवाच्या असणाऱ्या शरीरामध्ये मायेनं असणारा त्यावेळेला प्रवेश केला आणि 3 रूपामध्ये असणारं कार्य त्यावेळेला मायेनं करायला सुरुवात केलेले. ज्ञान पंचक नावाचं एक असणारं पंचक निर्माण केलं. ते काय आहे हे देखील रामा तुला आता मी सांगतो म्हणून करता वशिष्ठ ऋषी रामाला पुढे सांगत आहे. क्रियाशक्तीच्या आधारे रजोगुण प्रसवला तो पंचके 3 एक ज्ञानेंद्रिय पंचक पूर्ण कर्मेंद्रिय पंचक दुसरे. बघा, या ठिकाणी सांगितलं गेलं की या क्रियाशक्तीच्या आधारानं असणारं एक ज्ञानपंचक नावाचं पंचक तयार झालं. क्रियाशक्तीच्या आधारानं असणारं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर प्रत्यक्ष असणारं ज्ञानपंचक त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि त्याचाच विस्तार आता मी तुला या ठिकाणी थोडक्यात पण महत्त्वाचा सांगतो रामा, असं म्हणून वशिष्ठ ऋषी पुढे काय सांगू लागले. तिसरे जाणावे वायू पंचक आता तम द्रव्य शक्ती आधारे देख विषय पंचक निर्मिले सुरेख पंचतन्मात्रा म्हणती ज्योत जाते. वशिष्ठ ऋषी रामाला पुढे म्हणतात की असं जे काय ज्ञानेंद्रिय पंच काय, कर्मेंद्रिय पंच काय त्या ठिकाणी, आणि असं 5 प्रकारची असणारी तत्व त्यावेळेला या मायेनं त्या ठिकाणी निर्माण केली. पंचमहाभूताची निर्मिती असणारी पृथ्वी असेल, अग्नी वगैरे असेल, आकाश असेल त्या ठिकाणी, पाणी वगैरे त्या ठिकाणी असेल, वारा असेल, ही जी काय पंचमहाभूतं आहेत या असणाऱ्या पंचकामधून त्या मायेनं त्यावेळेला निर्माण केलेली आहे. ऐसे 25 तत्वे निशेष मग केला परस्परानुप्रवेश कदम करुणी विशेष ब्रह्मांड हे रचिले. बघा, नंतर मग असणारं हे जे काय ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड मायेनं त्यावेळेला असणारं रचलं गेलं. मायेनं या असणाऱ्या ब्रह्मांडाची त्यावेळेला त्या ठिकाणी निर्मिती केली. अजून पुढं मायेनं त्यावेळेला काय दाखवलेलं आहे हे देखील रामा तुला मी सांगतो, असं म्हणून वशिष्ठ ऋषी रामाला पुढं काय सांगत आहेत. ब्रह्मांड ही पेट पूर्ण नाना रीती रची कमलासन चहू खानीची तेनी आणून 84 लक्ष जीव केले. बघा, नंतर मग असणारं ब्रह्मांड म्हणजेच ही एक बाजारपेठ आहे. ब्रह्मदेवानं असणारं त्यावेळेला काय केलेलं आहे, त्या ठिकाणी 4 जीवाच्या उत्पत्तीच्या 4 खाणी असणाऱ्या निर्माण केल्या. जारज, श्वेदज, अंडज आणि उद्भिज म्हणजे पाण्यामध्ये वास्तव्य करणारे असणारे जलचर, नंतर मग उभयचर किंवा जंगलामध्ये राहणारे जे काही हिंस्त्र पशु आहेत
ते देखील असणारे त्यावेळेला त्या ठिकाणी निर्माण केले. अशा रीतीनं 84 लक्ष जीवाची असणारी उत्पत्ती त्यावेळेला ब्रह्मदेवानं मायेच्या सांगण्यावरून केलेली आहे. ऐसा ब्रह्मा पेटा भरीत विष्णू तयांचा प्रतिपाळ करीत 10 अवतारांच्या गिरट्या घेत संकटी तारित भक्ता ते. अशा रीतीनं ब्रह्मदेव त्यावेळेला सृष्टीला उत्पन्न करण्याचं कार्य करू लागले. विष्णू भगवंत त्या सृष्टीमधल्या जीवाचा असणारा प्रतिपाळ करू लागले. पालन पोषण करण्याचं कार्य विष्णू भगवंत परमात्मेने त्यावेळेला चालू केलेलं आहे. 10 अवताराच्या असणाऱ्या घिरट्या त्यावेळेला विष्णू भगवंत घेऊन भक्त मंडळीला तारून नेण्याचं कार्य करू लागलेले आहे. सृष्टीत दोष होता अपार परम क्रोधी तो अपर्णावर तत्काळ करी संहार टाकी सर्व मोडून या. बघा, सृष्टीमध्ये ज्या वेळेला दोष निर्माण झाला जातो त्यावेळेला परमक्रोधी असणारे अपर्णावर म्हणजेच भगवान शंकर हे तत्काळ असणारं त्यावेळेला उन्मत्त झालेल्या जीवाचा असणारा संहार करून टाकतात. तिसरा नेत्र असणारा उघडून त्या ठिकाणी आगीमध्ये भस्म करून टाकतात. हे असणारं कार्य त्यावेळेला भगवान शंकरांनी चालू केलेलं आहे. विराट जे रचिले दिसाळ हे शिवाचे देह स्थूळ पायाचे तळवे ते पाताळ प्रपद रसातळ जाणीजे. बघा, विराट अशा प्रकारचं जे काय देवाचं स्वरूप आहे ते असणारं कसं आहे, भगवान शंकराचा असणारा सूक्ष्म स्थूळ अशा प्रकारचा असणारा देह आहे म्हणून सांगितलं. पायाचे जे काय तळवे आहेत ते असणारं रसातळ त्या ठिकाणी आहे 7 पाताळापैकी, असं देखील वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला ज्ञान सांगू लागलेले आहे. याचा सांगतो निर्णय ज्ञान जेणे प्राप्त होय सकळ संतांचे समुदाय ऐकून बहुत आनंद की. बघा, याचा आता निर्णय तुला मी रामा या ठिकाणी सांगतो की जेणेकरून असणारी ज्ञानाची प्राप्ती होईल. सर्व असणारे संतांचे समुदाय हे ज्ञान ऐकून त्यांच्या देखील मनाला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही, असं त्यावेळेला वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला हे ज्ञान सांगू लागलेले आहे. गुल्फद्वय ते महातळ पोटरिया जानू युगुळ ते तलातळ आणि वितळ विराटाचे जानपा. बघा, नंतर मग पुढे सांगितलं जो काय भगवान विष्णूचा असणारा गुह्य भाग आहे ते म्हणजेच 7 पाताळापैकी महातळ नावाचं एक पाताळ आहे. पोटरिया म्हणजेच असणारं त्या ठिकाणी कशा आहे, तळातळ नावाचं असणारं जे काय 7 पाताळापैकी एक आहे त्याच्यापैकी असणारं ते वितळ नावाचं एक पाताळ आहे, असं म्हणून या ठिकाणी वशिष्ठ ऋषी रामाला पुढे काय सांगत आहे. कटी प्रदेश ते महितळ जान नैऋत्य लोक ते गुदस्थान दक्ष प्रजापती तो शिष्ण विराटाचे जानपा. बघा, कटी प्रदेश म्हणजेच भगवंताची जी काय कंबर आहे हे कंबर म्हणजेच महातळ नावाचं असणारं पाताळ आहे म्हणून सांगितलं गेलं. गुदस्थान म्हणजेच असणारं नैऋत्य लोक नावाचा असणारा एक लोक आहे त्या ठिकाणी. दक्ष प्रजापती म्हणजेच असणारं भगवंताचं त्या ठिकाणी शिष्ण आहे, असं देखील वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहेत. जट रामाजी पोकळ ते हे अवघे न भमंडळ जठराग्नी तो वडवानळ महाकंडळ धडक तसे. बघा, नंतर मग प्रत्येकाच्या देहामधला जो काय जठराग्नी, हा जठराग्नी म्हणजे असणारं काय आहे तर आकाशाची ज्यानं पोकळी असते त्याप्रमाणे ती एक प्रकारची पोकळी म्हणजे आकाशच आहे म्हणून सांगितलं. आणि जठराग्नीच्या ठिकाणी वडवानळ नावाचा असणारा अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित झालेला आहे, असं देखील वशिष्ठ ऋषी रामाला सांगू लागले. सप्त समुद्र उदरी सकळ ज्योतिर्लोक ते वक्षस्थळ महर लोक ते कंठनाळ वदन कमळ जनलोक. बघा, नंतर मग पुढे सांगितलं सप्तलोक म्हणजेच जे काय सप्त समुद्र वगैरे आहेत, हे सप्त समुद्र म्हणजे भगवंताच्या उदरामध्ये पोटामध्ये त्या ठिकाणी सामावलेले आहेत. स्वर्गलोक म्हणजे वक्षस्थळ म्हणजेच भगवंताची असणारी छाती त्या ठिकाणी आहे. महरलोक म्हणजेच जो काय पितृलोक आहे, हा पितृलोक म्हणजेच भगवंताचा कंठ आहे. आणि वदन म्हणजेच असणारं जनलोक म्हणजे स्वर्गलोक आहे. रामा वशिष्ठ ऋषी रामाला ज्ञान सांगत आहेत. वरुण लोक ते जिहा जान यमलोक तो दंतधारा तीक्ष्ण अश्विनी दैव
अश्विनौ दैवते ग्रहण भूकुटी स्थान भूलोक. बघा नंतर मग पुढं वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं, वरुण लोक म्हणजेच त्या विराट स्वरूपामधल्या भगवंताची जीभ आहे, यमलोक म्हणजेच भगवंताच्या दाढात या ठिकाणी आहेत, अश्विनी कुमार नावाचं दैवत म्हणजेच असणारं या ठिकाणी नाक आहे, आणि जे काय भोया म्हणजे भ्रुकुटी स्थान आहे ते म्हणजेच असणारं भूर्लोक आहे, असं या ठिकाणी वशिष्ठ ऋषी रामाला सांगू लागलेले आहेत. तपोलोक ते कपाळ मस्तक ब्रह्मभुवन निर्मळ वासरमणी ते नेत्र ते जाळ प्रकाशक लोळ ब्रह्मांड बाहेर करी. बघा नंतर मग पुढे या ठिकाणी सांगितलं गेलं, तपोलोक म्हणजेच असणारं भगवंताचं कपाळ आहे, मस्तक म्हणजेच ब्रह्मलोक आहे, सूर्य म्हणजेच असणारं त्या भगवंताचे डोळे आहेत, असं या असणाऱ्या ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेल्या भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन वशिष्ठ ऋषी रामाला सांगू लागले. पाती उघडी त्या नाव दिवस जाकीता रात्र म्हणती त्यास उभय हस्तरूपे अमरेश कर्तव्य करी सर्वही. बघा नंतर मग या ठिकाणी सांगितलं की भगवंत ज्या वेळेला असणारे डोळे उघडतात त्याला असणारं दिवस म्हणावं, आणि ज्या वेळेला डोळे झाकून घेतात त्या असणाऱ्या स्थितीला रात्र त्या ठिकाणी म्हणावं. दोन्ही हात भगवंताचे म्हणजेच असणारा अमरीश म्हणजेच 33 कोटी देवाचा राजा असणारा इंद्र आहे, तोच असणारा भगवंताच्या आज्ञेनं या सृष्टीचा दिनक्रम चालवतो आहे, असं प्रभू रामचंद्राला वशिष्ठ ऋषी सांगू लागलेले आहे. चंद्रमातयाचे मन वनस्पती रोमावळी पूर्ण त्वचा ते जान प्रभंजन कर्दम पूर्ण मासते. बघा आकाशामधला जो चंद्र आहे, चंद्र म्हणजेच भगवंताचं मन आहे, कारण मनाची देवता म्हणजे चंद्र आहे. वनस्पती ज्या काय पृथ्वी तलावरल्या आहेत त्या म्हणजेच भगवंताच्या अंगाचे रोमांच त्या ठिकाणी आहेत. त्वचा देवाची म्हणजेच असणारी त्या ठिकाणी कशी आहे, प्रभंजन म्हणजे वाऱ्याप्रमाणे आहे, आणि कर्दम म्हणजे जो काय चिखल आहे तो म्हणजेच देहामधला असणारं मांस आहे, असं वशिष्ठ ऋषी रामाला सांगू लागलेले आहे. नाडी चक्र गंगा निश्चिती पृष्टी तिकडे अधर्मरिती कनकाचळ तो सुमती शिरोभाग जाणीजे. बघा नाडी चक्र गंगा निश्चिती म्हणून सांगितलं. भगवंताच्या शरीरामधल्या जेवढ्या काय नाड्या आहेत ती म्हणजेच असणारं गंगेचं स्वरूप आहे. देवाची पाठ जिकडं झाली जाते तिकडं असणारी विघ्न आणि अधर्म वाढला जातो. कनकाचळ नावाचा पर्वत म्हणजेच असणारा त्या ठिकाणी काय आहे तर बुद्धी आहे भगवंताची, असं वशिष्ठ ऋषी रामाला पुन्हा पुन्हा दिव्य अशा प्रकारचं ज्ञान सांगत आहेत. अस्ति त्या जान पाषाण फेन ती लाळ ओळखे खून दहीवर ते मूत्र पूर्ण जळते रक्त जाणीजे. बघा अस्थी ज्या काय आहेत ते पृथ्वीवरले पाषाण म्हणजेच असणाऱ्या भगवंताच्या त्या ठिकाणी अस्थी आहेत. जे काय सकाळच्या वेळेला पडलेलं दहीवर असतं ते म्हणजेच असणारं त्या ठिकाणी काय आहे तर भगवंताचं असणारं त्या ठिकाणी मूत्र आहे, आणि जळ म्हणजेच असणारं त्या ठिकाणी रक्ताचं प्रतीक आहे, असं या ठिकाणी वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला अतिशय ब्रह्मज्ञान सांगू लागलेले आहे. पाषाण गर्भ मजा सत्य पर्जन्यते शिवाचे रेत दुर्भिक्ष ती क्षुधा अद्भुत जलशोष अत्यंत तृषापूर्ण. बघा नंतर मग पुढे सांगितलं पाषाण गर्भ मज्जा सत्य. मज्जा नावाचा असणारा जो काय अवयव आहे तो म्हणजेच असणारा पाषाण गर्भ त्या ठिकाणी आहे. पाऊस म्हणजेच भगवान शंकराचा असणारं त्या ठिकाणी रेत आहे. दुर्भिक्ष म्हणजेच दुष्काळ हे असणारी त्या भगवंताची भूक आहे, असं या ठिकाणी वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहेत. आळस तो शीतकाळ पर्जन्य काळ ती निद्रा सबळ उष्ण काळ ते मैथून केवळ वृष्टी व्हावया तावी तसे. बघा आळस म्हणजेच असणारा त्या ठिकाणी शीतकाळ आहे, पर्जन्य काळ ती निद्रा सबळ. भगवंताची झोप म्हणजेच असणारा त्या ठिकाणी पावसाळ्याचा असणारा ऋतू आहे म्हणून सांगितलं. उष्ण काळ म्हणजे भगवंताचा असणारं त्या ठिकाणी मैथून आहे, असं वशिष्ठ ऋषी या ओळीमध्ये रामाला पुन्हा पुन्हा सांगू लागले. झुंझाट वायू ते धावणे वाहाटोळी तयाचे वळण दश दिशा पसरल्या संपूर्ण ते पसरण तयाचे. बघा धावणारा जो काय वारा आहे तो वारा म्हणजेच असणारं त्या ठिकाणी त्या भगवंताचं वळण आहे. दश दिशा म्हणजेच असणारं त्याचं त्या ठिकाणी वस्त्र आहे, असं देखील वशिष्ठ ऋषी रामाला पुन्हा पुन्हा सांगतात. स्तब्ध वायू ते आकुंचन उकाळा तो निरोधन
जलवृष्टीची इच्छा कामपूर्ण सृष्टी संहार पोदतो. बघा, स्तब्ध अशा प्रकारचा वायू म्हणजेच आकुंचन आहे. उकाडा म्हणजेच असणारं त्या ठिकाणी निरोधन आहे. जलवृष्टीची असणारी इच्छा म्हणजेच भगवंताच्या देहामध्ये निर्माण झालेला काम नावाचा असणारा त्या ठिकाणी विकार आहे. आणि सृष्टीचा संहार करण्याची जी काय बुद्धी देवाच्या मनामध्ये निर्माण होती तो असणारा भगवंताचा क्रोध आहे, असं वशिष्ठ ऋषी रामाला पुन्हा पुन्हा सांगत आहेत. शोक तो महा अनर्थ, मोह सृष्टी पालन यथार्थ, भय तो मृत्यू ओळख सत्य, विराट पुरुषाचे राघवा. बघा, शोक म्हणजेच असणारा महाअनर्थ आहे त्या ठिकाणी. मोह म्हणजेच सृष्टी पालन अशा प्रकारचा आहे. भीती म्हणजे असणारी त्या ठिकाणी मृत्यूची आहे. विराट पुरुषाचा असणारा असं त्या ठिकाणी विराट स्वरूप आहे राघवा, असं वशिष्ठ ऋषी रामाला पुन्हा पुन्हा सांगू लागलेले आहेत. पीत वसन ते अंतकरण, रमा बंधुतयाचे मन, विरीची बुद्धी संपूर्ण, चित्त नारायण जाणीजे. बघा, नंतर मग पुढे वशिष्ठ ऋषी म्हणू लागले, पीतवसन म्हणजे जो काय पितांबर धारण केलेला आहे भगवंतानं ते म्हणजेच अंतकरण आहे. रमाबंधू म्हणजे जो काय चंद्र आहे, चंद्र म्हणजेच असणारं भगवंताचं त्या ठिकाणी मन आहे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव जो काय आहे तो ब्रह्मदेव म्हणजेच त्या भगवंताची बुद्धी आहे. आणि चित्त म्हणजे असणारा त्या ठिकाणी विष्णू भगवंत आहे, असं या ओवीमध्ये पुन्हा पुन्हा वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहेत. देवदत्त तो मुख्य प्राण, धनंजय पाताळी आपण, दिशा तयाचे कर्ण, पवन संपूर्ण त्वचा त्याची. देवदत्त नावाचा जो काय असणारा शंख आहे तो भगवंताचा प्राण आहे. धनंजय पाताळी आपण म्हणून सांगितलं. जो काय असणारा शेषनाग आहे, हा शेषनाग म्हणजेच पाताळामध्ये त्यानं वास्तव्य केलेलं आहे, ते देखील त्याचंच स्वरूप आहे. ज्या काय 10 दिशा आहेत, 10 दिशा, त्या 10 दिशा म्हणजेच भगवंताचे कान आहेत. पावन संपूर्ण त्वचा त्याची म्हणून सांगितलं. त्याची जी काय त्वचा आहे पूर्णपणे पवित्र अशा प्रकारची आहे रामा, असं प्रभू रामचंद्राला वशिष्ठ ऋषी दिव्य अशा प्रकारचं ज्ञान सांगत आहेत. अग्नितयाचे वदन, चरण पाताळी वामन, ऐसा विराट पुरुष संपूर्ण, सप्तावरणमय असे. अग्नी म्हणजेच त्या असणाऱ्या भगवंताच्या विराट स्वरूपाचं वदन आहे. देवाचे जे काय चरण आहेत ते असणारे 7 पाताळाचे देखील असणारे खाली आहेत. असं 7 प्रकारचे असणारी आवरण त्या विराट स्वरूपामधल्या भगवंताच्या देहावरती निर्माण झालेले आहेत. भूगोल दशगुणे प्रबळ, बाह्य ओळखे पृथ्वी मंडळ, त्या दशगुणे समुद्र जळ, असंभव्य पसरले. बघा, पृथ्वी असणारी 10 पटीनं त्या ठिकाणी प्रबळ आहे. त्याच्यापेक्षा पृथ्वी मंडळ किंवा दशगुणे समुद्र जळ, 10 पटीनं असणारं जे काय समुद्राचं पाणी आहे हे असणारं असंभाव्य अशा प्रकाराने या पृथ्वी तलावरती त्या ठिकाणी पसरलं गेलेलं आहे, असं वशिष्ठ ऋषी रामाला त्या ठिकाणी विराट स्वरूपाचा महिमा सांगू लागलेले आहेत. उदकाचे दशगुण धडाडीत महाअग्न, त्या दशगुणे प्रभंजन, आवरण पै जाणीजे. उदकाचे दशगुण धडाडीत महाअग्न, त्या दशगुणे प्रभंजन, आवरण पै जाणीजे. बघा, पाण्याच्या वेगापेक्षा देखील 10 पटीनं अग्नीचं असणारं जे काय सामर्थ्य हे असणारं अधिक आहे. अग्नीच्याही सामर्थ्यापेक्षा असणारं वाऱ्याचं सामर्थ्य हे 10 पटीनं त्या ठिकाणी अधिक आहे, असं देखील वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहेत. समीरा दशगुणे साचार, वाढ असे हे अंबर, नभा दशगुणे अहंकार, वेष्टीला से सदन पै. नंतर मग पुढे वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात, जो काय वारा आहे त्याच्यापेक्षा 10 पटीनं आकाश हे असणारं त्या ठिकाणी मोठं अशा प्रकारचं आहे. त्याच्याही पेक्षा असणारं 10 पटीनं अहंकार हा या ठिकाणी मोठा आहे. आणि त्या अहंकारानं संपूर्ण जगाला या ठिकाणी ग्रासून टाकलेला आहे रामा, असं वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहेत. अहंकार दशगुणे निश्चित, व्यापिले असे महत्त्व, त्या दशगुणे अद्भुत, माया आवरण शेवटी. अहंकारापेक्षा 10 पटीने देखील असणारं महत्त्व म्हणजे मायेनं असणारं सर्व जीवात्म्याला त्या ठिकाणी वेष्टन घातलेलं आहे. माया आवरण हे असणारं त्या ठिकाणी अतिशय दुर्धर अशा प्रकारचं आहे रामा, असं वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. माये पलीकडे जे उरले जाण, ते केवळ स्वरूप निर्वाण, ते इतुके तितुके
थोर लहान व्यक्तीवर नाही तेथे. मायेच्या पलीकडे जे असणारं उरलं जातं ते केवळ असणारं भगवंताचं दिव्य अशा प्रकारचं असणारं स्वरूप आहे. त्याच्या इतकं असणारं लहान आणि मोठं हे असणारं या ब्रह्मांड मंडपामध्ये दुसरं काहीही असू शकत नाही रामा, असं वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. ऐसा मायेचा खेळ अचाट, आता ऐकईचा शेवट. पंचप्रळय स्पष्ट वेदांत शास्त्री निवडिले. बघा नंतर मग पुढे सांगितलं गेलं अशा रीतीनं मायेचा खेळ हा असणारा अथांग आहे, अचाट अशा प्रकारचा आहे. आता या मायेचा असणारा शेवट कशा रीतीनं होतो हे देखील मी तुला सांगणार आहे. पंच महाप्रलय सांगितले गेलेले आहेत आपल्या धर्मशास्त्रामध्ये. मग आता ही पंच महाप्रलय कशाला म्हणायचं, एका प्रलयाची नावं आता मी तुला या ठिकाणी सांगतो. एकाग्र आणि सावध चित्ताने श्रवण कर रामा, असं म्हणून वशिष्ठ ऋषी रामाला पुढे सांगतात. पिंडी नित्य प्रळय संपूर्ण, निद्रा म्हणती त्या लागून. तत्वां समवेत स्थूळ लिंग देह जाण, बुडो न जाय निद्रा नवी. बघा या असणाऱ्या देहरूपी पिंडाच्या ठिकाणी नित्य प्रलय होतो. नित्य प्रलय म्हणजे कशाला म्हणायचं आहे, आपण ज्या वेळेला झोपी जातो त्या वेळेला असणारं आपल्या शरीराचं चलनवलन असणारं त्या ठिकाणी स्थगित झालं जातं. आणि हा नेहमी करता नित्याचाच प्रलय आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण स्थूळ लिंग देहाचा असणारा विसर त्या वेळेला पडला जात असतो. मनुष्य असणारा ज्या वेळेला निद्रिस्त होतो त्या वेळेला त्याला नित्य प्रलय म्हणावं रामा, वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. हा नित्य प्रळय जाण, आता महाप्रळय ते मरण. जाय स्थूळ देह संहारून, सर्व जन देखती. बघा नंतर मग असणारा नित्य प्रलय झाल्याच्या नंतर महाप्रलय कशाला म्हणायचं, तर महाप्रलय याला म्हणायचं म्हणले एखादी व्यक्ती सृष्टीच्या नियमाप्रमाणे या इहलोकाचा निरोप घेते, मरण पावली जाते, त्याला त्याला असणारा कुठला प्रलय म्हणावं, महाप्रलय असणारं त्या ठिकाणी म्हणावं. कारण स्थूळ देहाचा नाश होऊन जातो आणि आपण असणारं त्या ठिकाणी एखादी व्यक्ती मरण पावलेली पाहतो, परंतु असणारं आपल्याला देखील एक दिवस अशाच रीतीनं जावं लागणार आहे यमलोकाच्या ठिकाणी. याचा मात्र असणारा आठव आपल्या मनामध्ये होत नाही, याला महाप्रलय म्हणावं, वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. आता ब्रह्मांडीचा प्रळय निश्चित, चारी युगे सहस्र वेळा जात. तोवरी ब्रह्मा होय निद्रिस्त, मग राहतो सृष्टीक्रम. बघा या ओळीमध्ये पुढे वशिष्ठ ऋषी रामाला काय सांगतात की आता ब्रह्मांड प्रलय कशाला म्हणायचं हे सांगणार आहे म्हणले मी तुला या ठिकाणी. 4 युग 1000 वेळा असणारी उलटून जावी तोपर्यंत काय होतं, ब्रह्मदेव निद्रिस्त होतात. पण आपल्या झोपेमध्ये ब्रह्मदेवाच्या झोपेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्या ठिकाणी. कारण मनुष्यानं जरूर झोपावं, पण जिथं जागी करणारी माणसं असतात तिथं झोपायला काय हरकत नाही श्रोत्यांनो. परंतु 4 युग 1000 वेळा उलटून जाईपर्यंत ब्रह्मदेव हे योग निद्रेमध्ये असतात त्या ठिकाणी. मग त्यावेळेला काय होतं, सृष्टी निर्माण करण्याचं जे काय कार्य आहे हे असणारं पूर्णपणे बंद पडलं जातं. नंतर मग पुढं काय होतं रामा, ऐक वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहेत. अवघी सृष्टी जाय सहारुणी, सर्व जळमय होय ते क्षणी. 32 लक्ष गाव चढे पाणी, जाय बुडवून ब्रह्मांड. बघा नंतर मग सृष्टीक्रम ज्या वेळेला राहिला जातो, सर्व जीवसृष्टीचा असणारा वगैरे नाश झाला जातो त्या ठिकाणी. आणि संपूर्ण असणारं जे काय ब्रह्मांड आहे हे जलमय होतं. 32 लाख गावे असणारं उंच पाणी कुठवर चढलं जातं. सत्यलोकापर्यंत असणारी सर्व पृथ्वी त्यावेळेला जलमय होऊन झाली जाते. नंतर मग पुढं काय अवस्था होते या सृष्टीची रामा, वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहे. सप्त चिरंजीव बुडवून जात, सत्यलोकी पाणी आदळत. तेव्हा वट पत्राशयी भगवंत, ब्रह्मा निद्रिस्त नाभी कमळी. बघा जे काय सप्त चिरंजीव सांगितले गेले, हनुमंतराय असेल, बिभीषण असेल, बळीराजा वगैरे त्या ठिकाणी असेल, अश्वत्थामा वगैरे त्या ठिकाणी असेल, इत्यादी असणारे जे काय सप्त चिरंजीव आहेत, हे सप्त चिरंजीव त्यांना देखील असणारं त्यावेळेला काय व्हावं लागतं, मरावं लागतं म्हणले त्या ठिकाणी. परंतु सप्त चिरंजीव देखील ज्या वेळेला अशी त्यांची अवस्था होते, सत्यलोकामध्ये असणारं पाणी त्यावेळेला जाऊन पोचलं जातं, तेव्हा वटवृक्षाच्या पानावरती झोपलेले असणारे भगवंत ब्रह्मदेवाला असणारं त्या ठिकाणी काय करतात, जागृत करतात. आणि जागृत केल्यानंतर मग पुढं काय होतं रामा, वशिष्ठ ऋषी रामाला सांगू लागले. मग कमलोद्भव होय जागृत, जळ आटोनी समस्त.
यथापूर्वक कल्पयेत वेद निश्चित बोलत असे. बघा नंतर मग असणारे ब्रह्मदेव ज्या वेळेला जागृत होतात, ब्रह्मदेव जागृत झाल्याच्या नंतर काय होतं, ते सत्यलोकापर्यंत जाऊन पोचलेलं जे काय पाणी आहे, हे पाणी असणारं जागच्या जागी त्यावेळेला आटून जातं. एक कल्प असणारा त्यावेळेला त्या ठिकाणी पूर्ण झाला जातो. म्हणजे 4 युग ज्या वेळेला 71 वेळा उलटून जातात त्यावेळेला एक कल्प पूर्ण झाला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ती असणारी एक कल्पाची अवस्था ज्या वेळेला असणारी त्या ठिकाणी पूर्ण होते, त्यावेळेला पुढं अजून काय करतात ब्रह्मदेव हे देखील रामा मी तुला सांगतो. वशिष्ठ ऋषी रामाला पुढं सांगू लागले. पूर्विल्या सारखे होय सकळ, मागोती अवतार धरी घननीळ, अवतार चरित्र सकळ पूर्विल्या ऐसे दावित. बघा नंतर मग पूर्वीप्रमाणे असणारे ब्रह्मदेव त्यावेळेला काय करतात, तर सृष्टीचा दिनक्रम करायला चालू करतात. आणि भगवान विष्णू देखील असणारा त्यावेळेला अवतार घेतात. पूर्वीप्रमाणे असणारे अवतार धारण करून त्या अवतारामध्ये त्या लीला आणि चरित्र असणारं दाखवतात. रामा या ठिकाणी वशिष्ठ ऋषी रामाला हे गुह्य ज्ञान सांगू लागलेले आहेत. हा नित्य प्रळय संपूर्ण, आता महाप्रळय ऐक दारुण, आधी शत संवत्सर घन, न वर्षेची कदापि. बघा नंतर मग आता असणारं या ठिकाणी महाप्रलय कशाला म्हणायचं हे असणारं तुला मी या ठिकाणी सांगतो. असं म्हणून पुढं सांगू लागले की नित्यप्रळय ऐकला, आता महाप्रळय दारुण अशा प्रकारचा आहे. अगोदर काय होतं, 100 वर्षापर्यंत असणारा मृत्यूलोकामध्ये पाऊसच पडत नाही म्हणले. त्या ठिकाणी 100 वर्षाचा अखंड अशा प्रकारचा असणारा दुष्काळ त्या ठिकाणी निर्माण झाला जातो. नंतर मग पुढं काय होतं रामा, वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. तेने जीवसृष्टीचा संहार, सवेच उगवती द्वादश मित्र, वडवानळ तो महातीव्र, भूमंडळ जाळील पै. बघा नंतर मग जीवसृष्टीचा असणारा संहार झाला जातो. 12 सूर्य आकाशामध्ये त्यावेळेला प्रगट झाले जातात. वडवानळ नावाचा असणारा अग्नी त्यावेळेला समुद्राच्या पाण्यावरती प्रगट होतो आणि सगळ्या या भूमंडळाला असणारा जाळून त्या ठिकाणी भस्म करतो. नंतर मग पुढं काय होतं रामा, असं म्हणून वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. तापताची उर्वी मंडळ, भोगी त्रमुखीची निगती ज्वाळ, तेने सप्त पाताळ सकळ, भस्म होती एकदाची. बघा नंतर मग असणारं त्यावेळेला काय होतं, ज्या वेळेला ही पृथ्वी मंडळ असणारं त्या 12 सूर्याच्या उष्णतेनं तापलं जातं. त्या ठिकाणी जो काय शेषनाग आहे, शेषनागानं ही पृथ्वी आपल्या डोक्यावर धारण केलेली आहे. त्याच्या देखील मुखामधून असणाऱ्या अग्नीच्या ज्वाळा त्यावेळेला बाहेर पडल्या जातात. सप्त पाताळ देखील असणारी त्यावेळेला एकाच वेळेला असणारी भस्मसात होऊन जातात. अशी अवस्था त्यावेळेला महाप्रळयाच्या क्षणी निर्माण झाली जात असते. रामा वशिष्ठ ऋषी रामाला सांगत आहे. मग शत संवत्सर पर्यंत शुंडाधारी मेघ वर्षत, जैशी जळगार जळी विहत, जगती समस्त वितळे तेवी. बघा नंतर मग 100 वर्षापर्यंत त्यावेळेला काय होतं, हत्तीच्या सोंडेप्रमाणे मुसळधार पावसाचा वर्षा होतो म्हणले. किती वर्षापर्यंत, 100 वर्षापर्यंत असणारा त्या ठिकाणी. आणि नंतर मग असणारं त्यावेळेला काय होतं, ही पृथ्वी देखील असणारी पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळून जाते. अशी असणारी अवस्था त्या महाप्रळयाच्या वेळेला निर्माण झाली जात असते. उपरी महातेज अग्न, जळ शोषिन लागता क्षण, तया तेजासी प्रभंजन, टाकील ग्रासून क्षण मात्रे. बघा नंतर मग असणारी अवस्था पुढे कशी होते, जो काय अग्नी आहे हा अग्नी असणारा त्या ठिकाणी काय करतो, पूर्ण असणारं त्या ठिकाणी शोषण करून टाकतो. सर्व असणाऱ्या गोष्टीचं त्या ठिकाणी भक्षण करतो. आणि जो काय वारा आहे हा वारा देखील असणारा त्या ठिकाणी भक्षण करून टाकतो. अशी अवस्था त्या महाप्रलयाच्या वेळेला निर्माण झाली जात असते. मग तो अद्भुत अनिळ क्षणे गिळील निराळ, त्या गगनाशी समूळ तमोगुण ग्रासील पै. बघा नंतर मग जो काय अग्नी आहे हा अग्नी आकाशाला त्या ठिकाणी भक्षण करून टाकतो. आकाशाला असणारा त्या ठिकाणी तमोगुण ग्रासून टाकतो. अशी असणारी अवस्था त्यावेळेला महाप्रलयाच्या वेळेला निर्माण झाली जात असते. तमाशी ग्रासील रजोगुण, रज सत्वी होईल लीन, सत्वास महत्व मिळवून गिळून
समरसेल मायेत. बघा, तमोगुणाला असणारा त्या ठिकाणी रजोगुण असणारा भक्षण करील, रजोगुणाला असणारा सत्वगुण त्या ठिकाणी लीन होईल, म्हणजे त्याच्यामध्ये असणारा तो त्या ठिकाणी सामावून जाईल, आणि सत्वगुणाला महत्त्व म्हणजेच जी काय माया आहे ती सत्वगुणामध्ये असणारी त्या ठिकाणी समरस होऊन जाईल. अशी अवस्था ज्या वेळेला होते त्यावेळेला पुढं काय होतं रामा, वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला सांगत आहेत. माया होय स्वरूपी लीन, स्वरूप स्वरूपी समाधान, जे ब्रह्मानंद परिपूर्ण, बोलता मौन वेदशास्त्रा. बघा, माया ज्या वेळेला असणारी भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन होऊन जाते त्यावेळेला स्वरूप असणारं त्या ठिकाणी समरस पावलं जातं. तो ब्रह्मानंद जो काय आहे त्याचं जर वर्णन करायचं म्हणलं तर वेदशास्त्र पुराणाला सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही, वेदाला सुद्धा मौन धारण करावं लागतं. मग त्याचं वर्णन मी आता शब्दामध्ये काय सांगू तुला रामा, वशिष्ठ ऋषी रामाला बोलत आहेत. निर्गुण निर्विकार निरूपण, पूर्ण शांती योगक्षेम, असता पूर्ण जाहले निस्सीम, केला क्रम विस्मये. बघा, निर्गुण निर्विकार अशा प्रकारचं जे काय असणारं निरूपण आहे, पूर्ण शांतीचं असणारं स्वरूप त्या विराट स्वरूप असणाऱ्या भगवंताचं आहे, आणि असा योगक्षेम चालवणारा तो असणारा भगवंत, परंतु असणारा त्या ठिकाणी सृष्टीचा जो काय क्रम आहे या ब्रह्मांड महाप्रलयाचा, हा देवाच्या इच्छेनंच त्या ठिकाणी चालतो रामा, असं वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. ते तू स्वरूप निर्वाण, राघवा नटलासी परिपूर्ण, सच्चिदानंद सत्य जाण, तेही बोलणे न साहे. बघा, ज्या पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी रामा हे जे काय सृष्टीचं स्वरूप आहे, हे ब्रह्मांड महाप्रलय देखील होतात जातात त्या ठिकाणी, आणि तेच असणारं तू स्वरूप या ठिकाणी नटला गेलेला आहे. सच्चिदानंद अशा प्रकारचं असणारं परब्रह्म चैतन्य तत्व म्हणजेच असणारं रामा तो या ठिकाणी आहे, परंतु हे देखील असणारं बोलणं या ठिकाणी सहन होणार नाही रामा, वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. आठवणी सर्व अलंकार, एक रस झाला निर्विकार, आटले पिंड ब्रह्मांड समग्र, तोची तू साचार श्रीरामा. बघा, जसं खाणीमधून निघालं जाणारं सोनं आटवावं, त्याचं पाणी करावं, नाना प्रकारचे अलंकार निर्माण करावेत या ठिकाणी, त्याच ज्ञानातून निर्गुण निराकार अशा प्रकारचा आहे. पण हे पिंड ब्रह्मांड आठवून असणारा तो या ठिकाणी साकार झालेला आहे, तो असणारा अवताराला आलेला आहे सरामा, असं वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राची प्रशंसा करू लागलेले आहेत. कैचे वैकुंठ कैचे कैलास, लोपला अवघा माया विलास, शेषशाही जगन्निवास, हाही भास मावळला. बघा, कशाचं वैकुंठ आणि कशाचा कैलास लोक म्हणतात या ठिकाणी वशिष्ठ ऋषी, ही सगळा असणारा मायेचा खेळ आहे म्हणले या ठिकाणी. शेषशाही जगन्निवास हाही भास मावळला, की भगवान विष्णू शेषनागाच्या आसनावरती त्या ठिकाणी काय करतात तर आसनस्थ होतात, पोहडले जातात, हेही म्हणणं असणारा भास या ठिकाणी मावळला जातो रामा, असं वशिष्ठ ऋषी रामाला सांगतात. वटपत्रशाही सर्वेश्वर, हे नित्य कल्पीची गोष्ट साचार, ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वस्वरूपी मिळाले. बघा, नंतर मग असं असणारं जे काय ब्रह्मा विष्णू महेशाचं स्वरूप आहे हे असणारं स्वस्वरूपाच्या ठिकाणी मिळालेलं आहे, असं म्हणायला या ठिकाणी काय हरकत नाही. असं म्हणून पुढं हे वशिष्ठ ऋषी रामाला काय सांगतात. उरले निर्विकार स्वरूप, ते तू राघवा निर्विकल्प, अच्छेद्य अभेद्य अरूप, आत्माराम परिपूर्ण. बघा, नंतर मग जे काय उरलेलं स्वरूप आहे हे म्हणजेच प्रत्यक्ष रामा तू या ठिकाणी आहेस, तू निर्विकल्प अशा प्रकारचा आहे, अच्छेद्य म्हणजे तुझा असणारा त्या ठिकाणी भंग वगैरे करता येत नाही, तो अभेद्य अशा प्रकारचा आहे, अरूप म्हणजेच तुला रूप नाही पण तू असणारा रूपाला आलेला आहे, प्रत्येकाच्या देहामधला आत्मा म्हणजेच रामा तुझंच स्वरूप आहे, तूच प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये नटलेला आहे, जसं सर्वांगटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी तद्वत असणारी अवस्था प्रभू रामचंद्रा तू धारण केलेली आहे. या नाही बस की नाही नाही बसतो, पुन्हा बसतो मी, अजून बसतो पुन्हा.
हम्म? हम्म? श्री गणेशाय नमः. उरले निर्विकालनुते तू राघवा निर्विकल्प अच्छेदा भेदा अनुपय आत्मा राम परिपूर्ण सर्वोप निराधार होता पूर्ण श्रीरामे दाखिले नयन ब्रह्मानंद सागरी लीन रघुनंदन झालाय. वशिष्ठ महागौरी पुत्र गणपती वाचेची देवता सरस्वती अखिलांड कोटी अशा प्रकारच्या भगवंत परमेश्वराच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान सांगत असताना वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्राला सर्व असणारा प्रणय कशा प्रकारचा होतो किंवा ब्रह्मदेवाचा दिवस किती आहे किंवा या कलियुग किती उलटून गेल्यानंतर मग एक दिवस ब्रह्मदेवाचा होतो अशी 100 वर्षे ब्रह्मदेवाला असतात आणि तो प्रलय काळ कधी होतो एक तरी त्या ठिकाणी उष्णतेनं त्या ठिकाणी नाश होतो पाण्यानं त्या ठिकाणी नाश होतो अशा प्रकारची अवस्था असं म्हटली. हे ज्ञान वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्रासमोर सांगत असताना शेवटच्या असणाऱ्या टोकापर्यंत ज्ञान आलं आणि हे ज्ञान आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना डोळे झाकले. ज्यावेळेस त्या ठिकाणी डोळे झाकले पण वशिष्ठ मात्र सावध आहे. डोळे कसे झाकले त्यांना त्या ठिकाणी किती ज्ञान आणि कशा प्रकारचं आहे समाधी अवस्था ज्या प्रकारची जशी होते तशी रामाची अवस्था वशिष्ठ महाराजांना ज्ञान सांगितल्यानंतर झाली. पुढे ऐका म्हणू लागले. वशिष्ठ आनंद डुलत कुंठाला बोल राहिले माता गुरु सूर्य देव रूप झाले. त्यावेळेस रामाची अवस्था अशी झाली आणि त्यावेळेस पुढं हे जे असणारे वशिष्ठ महाराज आहे तेही त्या ठिकाणी आनंदाने डोलू लागले. रामाची ती अवस्था का अशी त्यावेळेस अवस्था त्या ठिकाणी येताना घेऊन या की तुम्हीच उद्या अशी तर यायलाच उशीर होतंय कोणा कधी सकाळी बी नाही जम अहो लय व्यापार हो बर होय त्याच्यामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे आणि तो भगवंत म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र आहे. अशा प्रभू रामचंद्राला सुद्धा बोलणं त्या ठिकाणी बंद झालं. देहाच्या अवस्था बंद झाल्या. शरीर बंद त्या ठिकाणी असणारा श्वास आहे तो त्या ठिकाणी अशा प्रकारचा झाला. अशी अवस्था ज्यावेळेस झाली दोघेही त्या ठिकाणी रामाची अवस्था त्या प्रकार झाली आणि ज्यावेळेस हे ज्ञान सांगत असताना ऐकणारा श्रोता सुद्धा त्या असणाऱ्या पातळीत आवाजाचा अंदाज घेऊन आलो. तसंच अशा प्रकारचं वैशिष्ट्य ज्ञान सांगितलं. राम श्रोता आहे आणि ऐकल्यानंतर त्याची ही अवस्था झाली गेली. अशा प्रकारची अवस्था झाल्या बरोबर. विग्रजा रघुनाथाच्या जती स्वस्वरूपे पावला विश्रांती वशिष्ठ ही आत्मस्थिती श्री रघुनाथ बिंबलाय. आणि त्याच्यानंतर मग हे असणाऱ्या ज्ञान कोणत्याही प्रकारचं असेल त्या ज्ञानाचा उपदेश ज्ञानाचा प्रभाव ज्याच्यावर त्या ठिकाणी पडतो त्याच्याशी समानच अशा प्रकारचा व्हावं लागतं किंवा होतो. अशा प्रकारचा जो त्याला त्या ठिकाणी श्रोता म्हणतात. तसं वशिष्ठाचं असणारं ज्ञान आहे. प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि मी कोण आहे याचा सुद्धा त्याला त्या ठिकाणी विसर पडला गेला. माझेची देही भगवंत वा मी तू कोण करावा विचार म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर. या उक्तीप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी देहाला स्वतःला विसरून गेला. समाधी अवस्था त्यावेळी त्या ठिकाणी असताना प्राप्त झाली. ऐकतो काय बघत होतो काय क्रिया आपली त्यावेळेस काय होती त्यावर रामाची होती. पण सगळं त्या ठिकाणी वशिष्ठ महाराजांचं ज्ञान ऐकलं गेलं
राम राम आत्माराव 4 वाचा आहे तेही त्या ठिकाणी बंद झाल्या. परापशक्ती मध्यमा वैखरी पणादेहाच्या 4 अवस्था आहेत तेही त्या ठिकाणी म्हणजे जागच्या जागी त्या ठिकाणी असणाऱ्या थांबल्या गेल्या. अशी अवस्था आहे रामाची झाल्याबरोबर 18 दिवस पर्यंत श्रीराम झाला समाधीचे विसरला अवतार कारण येते राम समरसला छादरूपी आत्मरूपी. आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलं गेलं राम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा लीन झाला म्हणा हरकत नाही. याचा अर्थ तो पृथ्वी पावला नव्हे. तर हे ज्ञान हे असणाऱ्या वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्राला सांगितल्यानंतर रामाची असणारी अवस्था हे ज्ञान कुठेपर्यंत 18 दिवस पर्यंत चालत होतं. रात्र दिवस त्यांना तहानेचं भान नाही, भुकेचं भान नाही, किंवा आपण कोण आहो, काय करतोय, कोणतं कार्य करायचं आहे, भूत भविष्य वर्तमान त्यांचंही त्यांना त्या ठिकाणी ज्ञान नाही आहे. म्हणजे राम आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये विलीन झाला. अशी अवस्था ज्यावेळी त्या ठिकाणी झाली 18 दिवसाचा कालावधी गेला. वशिष्ठालाही किती असणारा वेळ गेला कळाला नाही. रामाला तरी त्याचा त्या ठिकाणी विसर पडला गेला. अशी अवस्था दोघांची राम असणारे शिष्य म्हणा हरकत नाही, वशिष्ठ महाराज त्यांचे असणारे वंश आहे, त्यांचे कुलगुरू आहेत, दशरथ त्यांचं आयुष्य किती होतं कोणास ठाऊक. तरी सुद्धा या रामानं त्यांचं असणारं शब्द ऐकलं गेलं आणि ही अवस्था रामाची त्यावेळी झाली. शरीर झाले चेतना हृदयाकर्षले प्राण त्याचपदी दशरथाचे मन म्हणे अनर्थ पूर्ण झालाय. आणखी अवस्था कशा प्रकारची झालेली आहे. शरीराच्या ठिकाणी पंचप्राणाचा समान उदान अपान व्यान आणि प्राण अशा प्रकारचे 5 अशा प्रकारचे प्राण असतात. तेही प्राण त्या ठिकाणी फक्त हालचालीपर्यंत राहिले, पण शरीराची अवस्था आहे तीही त्या ठिकाणी थांबली गेली. समाधी अवस्था त्या ठिकाणी झाल्यानंतर काहीच आपण चिमटा जरी घेतलं तरी त्याला त्या ठिकाणी कळत नाही. त्याला टोचवा, त्याला काही बोला, त्याला स्पर्श करा, परिणाम त्याच्यावर त्या ठिकाणी काहीच होत नाही. अशी रामाची अवस्था झाली. चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आपल्याच असणाऱ्या मूळ स्वरूपाला प्रभू रामचंद्र लीन झाले. अशी अवस्था ज्यावेळी झाली आणि ही अवस्था कुणी पाहिली, दशरथानं पाहिली. दशरथ म्हणायला लागला ही पोरं मागून घेते ती, नवसाने केली ती, यज्ञ करून प्राप्त झालेली आहेत आणि त्याचा प्रसाद म्हणून ही त्या ठिकाणी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जन्माला आलेले आहेत. पण रामाची विदेही अवस्था त्या ठिकाणी झाली. 18 दिवस म्हणजे काही थोडा वेळ आहे का? तास 2 तास पुढे काही कमी जास्त झालं तर आपण या ठिकाणी विचार करतो. 18 दिवस 18 रात्र त्या ठिकाणी निघून गेले आणि या रामाची असणाऱ्या विदेही अशा प्रकारची अवस्था झाली. दशरथानं पाहिलं. दशरथ अंतःकरणाच्या ठिकाणी चिंता करू लागला, काळजी करू लागलेला आहे. आता ही जर असं जर त्या ठिकाणी झालं मग आता माझं कसं होईल, किंवा राम पुन्हा भानावर येईल का नाही, असं जे असणार त्या रामाचं काय वाटत नाही गेलं. पण राम ध्यानावर येईल, भानावर येईल का नाही अशी चिंता ती दशरथाला त्या ठिकाणी वाटू लागली. घाबरून गेलेला आहे. गजपतीला विश्वामित्र म्हणे काय संपला अवतारे बंदे पडले तुरवेला सोडावे रामाची ती अवस्था आहे. वशिष्ठ महाराजाला काही त्या ठिकाणी दोघे एक रूप अशा प्रकारचे झाले आणि दशरथाची दुःखित अवस्था म्हणजे चिंताग्रस्त अवस्था त्या ठिकाणी झाली. आणि विश्वामित्र म्हणायला लागले आपलं कार्य तर बाजूलाच राहिले, मी ज्याच्यासाठी आलो ते कार्य तर बाजूला राहिले. आणि रामाची विश्वामित्राने अवस्था ज्यावेळेस पाहिली गेली, विश्वामित्र म्हणायला लागले ज्या प्रभू रामचंद्रानं दुष्टांचा नाश करायचा आणि 33 कोटी देव बंदीखान्याच्या ठिकाणी नवग्रहाला भेडी पडलेली आहे ती सोडवायचं, भक्तांचं पालन करायचं, ब्राह्मणाला संरक्षण करायचं, त्याचं प्रतिपालन करायचं, हे मात्र बाजूलाच राहिलं गेलं. आणि ज्याच्यासाठी अवतार त्या ठिकाणी धारण केलेलं आहे ते कार्य अजून रामानं काहीच केलं नाही, सुरुवात पण केली नाही.
फक्त एकच कार्य केले, अजून मठामध्ये जायचं हेही अजून त्याच्या त्या ठिकाणी आहे. काहीच कार्याला सुरुवात नाही. विश्वामित्र म्हणाले, राम आले आले जन्माला आले, काही दिवस राहिले, काही वर्षाचा कालावधी घेतला आणि वशिष्ठाने हे ज्ञान सांगितलं गेलं. सांगितल्याबरोबर त्या विश्वामित्र वाटत रामाचा अवतार संपला की काय, संपवला की काय असं विश्वामित्राला अंतःकरणाच्या ठिकाणी वाटू लागलं. ज्याची बुद्धी आहे, ज्याचे ज्या प्रकारचे विचार आहेत आणि ज्याची कुवत ज्या प्रकारची आहे त्या प्रकारची अवस्था झाली. विश्वामित्राची स्थिती वेगळी, दशरथाची वेगळी, रामाची वेगळी आणि वशिष्ठ महाराजांची वेगळी. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आता कैसे याग रक्षले तात्काळ दशरथ देईल प्राण आदि झाले अष्टदशती जय रघुनंदन सावधा होई. त्यावेळी त्या ठिकाणी विश्वामित्र म्हणतो अंतःकरणाच्या ठिकाणी विचार करू लागला आणि खंत करू लागला. चिंता करणं वेगळं, विचार करणं वेगळं आणि खंत करणं वेगळं. खंत करणं त्या ठिकाणी असणारा जो असणारा विश्वामित्र म्हणू लागला, मी ज्याला न्यायला आलो, माझ्या यज्ञाचं संरक्षण करावं, राक्षस त्या ठिकाणी त्रास देतात, याच्यासाठी मागून न्यायला आलो. माझा याग बी अपूर्ण राहिला, म्हणजे यज्ञ अपूर्ण राहिलं गेलं. राम नाही आल्यानंतर माझा यज्ञ पूर्ण होणार नाही. आता काय करायचं, ही अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आणि अशी ज्यावेळेस अवस्था झाली, विश्वामित्र चिंताग्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे. आणि विश्वामित्राची ही अवस्था पासून बाकीच्यांची अवस्था काय झाली ऐका म्हणू लागले. ऐकता निर्वाण ज्ञान तोर राम झाला निर्विकार भगवती दास विश्वामित्र घरी नमस्कार ते धवाय. विश्वामित्राने प्रभू रामचंद्राकडे पुन्हा एकदा निर्गुण पाहिलं आणि निर्गुण पाहिल्यानंतर तो असणारा निर्विकार अशा प्रकारचा झाला. कसल्याही प्रकारचा विकार नाही, निर्गुण अशा प्रकारचा झालाय. अशी अवस्था ज्यावेळेस विश्वामित्राने पाहिली, आता ह्याला तरी काय बोलून आपण उपयोग नाही, पण सावध करायचं ती आपल्याकडे ज्ञान पण वशिष्ठाने सांगितलेलं आहे. ज्याच्या माध्यमामधून त्याच्या तिकडे त्या ठिकाणी जावं लागतं. आपल्याला एखादं भांडण असेल तर वकिलामार्फत कोर्टाकडे जावं लागतं. तशा प्रकारचं विश्वामित्राने डायरेक्ट रामाला काही बोलू नाही, वशिष्ठाकडे गेले आणि वशिष्ठाचं त्यांचं जरी त्या ठिकाणी वैर असलं तरी त्या विश्वामित्रानं वशिष्ठाला नमस्कार केला, लोटांगण घातलं आणि काय विनवणी करू लागले. म्हणे महाराजा ब्रह्मदूत सावध करे रघुनाथा पुढे अवतार करत त्वचा बहु असे तू जरले तू. ब्रह्मदेवाच्या पोटी जन्मलेले असणाऱ्या वशिष्ठ महाराजा तुला त्या ठिकाणी विनंती करतो, अरे हा असणारा प्रभू रामचंद्र अवतार कार्यासाठी आलेला आहे. काहीच कार्य न करता तू आपल्या असणाऱ्या स्वरूपामध्ये विलीन झाला. या अवताराचं प्रयोजन काय, या अवताराला अवतार घेतलेलाच असणार काही उपयोग आहे का, काय कारण, कशासाठी अवतार धारण केला हेही त्या ठिकाणी असताना समजायचं नाही. आणि म्हणून पुढचं कार्य करण्यासाठी, पुढचं भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं असणारं कार्य आहे ते करण्यासाठी वशिष्ठ महाराज तुला मी नमस्कार करतो. जसं प्रभू रामचंद्राला समाधी अवस्थेमध्ये तुझं ज्ञान ऐकून समाधी अवस्था प्राप्त झाली, तसं त्या असणाऱ्या रामाला सावध करण्यासाठी म्हणजे समाधी अवस्थेतून जागृतीमध्ये आणण्यासाठी या प्रभू रामचंद्राला सावध कर आणि पुढचं कार्य करायचंय. वशिष्ठाला जे क्रूर आहेत त्यांना विश्वामित्र बोलू लागले. माग वशिष्ठ म्हणे श्रीरामा सावध होई मेघजामा चिदानंद पूर्ण ब्रह्मा यागरक्षणात जाईले. विश्वामित्राचं बोलणं या वशिष्ठ महाराजांनी ऐकलं. ऐकल्यानंतर काही शिरसामान्य मानलं, काही हरकत नाही म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेस रामाला त्या ठिकाणी हे रामा, अरे तू या ठिकाणी दशरथाच्या पोटी जन्मलेला राम रूपाने अवतार त्या ठिकाणी धारण केला. विष्णू भगवंताचा तू त्या ठिकाणी अवतार आहे. आणि हे विश्वामित्र आपला यज्ञ परिपूर्ण करण्यासाठी राक्षस त्रास देतात आणि त्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी रामा तू ते तुला बोलवण्यासाठी आलेला आहे.
त्यांचं संरक्षण करायचं आहे. बाकीची अनेक अशा प्रकारची कार्य आहेत ते तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तू जर समाज व्यवस्था अशा प्रकारची प्राप्त करून घेतली, पुढचं कार्य तसंच राहील. जागृत हो बा, सावध हो. अशा प्रकारचं वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्राला बोलू लागले. ज्ञानवाणी या स्वरूपात्या सुखे धर्मरीती वर्ते पावण्याच्या जनाते दुष्ट चयाते पावली. आणि त्याच्यानंतर पुढे सांगितलं, वाईट अशा प्रकारचं वर्तन करणारे आहेत, भक्तांना ब्राह्मणा गाईला त्या ठिकाणी त्रास देणारे आहेत, त्यांचा त्या ठिकाणी नाश करायचा आहे. म्हणजे भक्तांचं संरक्षण करायचं, भक्तांचं प्रतिपालन करायचं आणि दुष्टाचं त्या ठिकाणी संहार करायचा. एक ह्याच्यासाठी तू त्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. पण तू या ठिकाणी प्रभू रामचंद्र सावध हो अशा प्रकारचं बोलू लागले. जय श्री केशन के अंगी वारती आपुले बनाते रूपती रुतती तेच्यादिका सुकनीती तैसे दुष्ट मती वधावे. दुष्टाची मती, दुष्टाचं शरीर, दुष्टांचा त्या ठिकाणी काही वाईट कार्य त्यांचा त्या ठिकाणी नाश करायचा, त्यांना मारायचं आणि भक्ताचं प्रतिपालन त्या ठिकाणी असणारं करायचं. कसं, आपले जे केस असतात, केस वाढतात, वाढल्यानंतर आपल्याला कुठेतरी आपल्या शरीराला टोचतात. नखे आपली त्या ठिकाणी वाढतात आणि नखी वाढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा त्रास होतो. पण तीच नख आपण ब्लेडने कापली, आपल्याला काही त्रास होतो, आपल्याला काही दुःख होतं, काही वेदना होतात, होत नाही. किंवा आपल्या डोक्याचे असणारे केस वाढलेले आहेत, त्याचा त्या ठिकाणी असणारा कापल्यानंतर त्याचा काही त्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो का? नाही. तुला त्रास होता कामा नये, पण पुढचाच नरावतार कार्य आहे तेही परिपूर्ण न्यायचं आहे. दुष्टांचा नाश करायचा आहे, सज्जनांचा भक्तांचा प्रतिपालन करायचा आहे. दुष्टांचा नाश करत असताना तुला काही त्रास होणार नाही, कष्ट होईल पण त्रास त्या ठिकाणी होणार नाही. आई पुढे म्हणू लागले. समाधी आली वस्तुस्थाने दोन्ही अंतरी जिरवून सूर्याहून मोदी ओलांडून आनंद घेणा वर्तावे. आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी तुर्य आणि उर्वरी अवस्था आहे. ही दोन्ही अवस्था त्या ठिकाणी ओलांडून तू त्या ठिकाणी असणारं सावध व्हावं आणि सावध होऊन आपलं जे कार्य आहे त्याच्या कार्याची आठवण आहे, त्याच्या कार्याची जाणीव आहे ठेवून सावध हो म्हणून लागले. कोणी वेगी रामा उघडी समाधी भोगी श्रीराम तुर जयोगी सर्वसागी निसंगाय. समाज अवस्था तुला प्राप्त झाली म्हणजे तटस्थ प्रकारचं काही हालचाल नाही, शरीराची हालचाल नाही, श्वास त्या ठिकाणी कमी जास्त चालत असेल, तटस्थ अवस्था त्या ठिकाणी असणारं सोडून दे आणि हसणारी तटस्थ अवस्थामध्ये समाधी अवस्था तुला लावणं हे त्या ठिकाणी बरोबर नाही. झालं ते झालं, पण आता या ठिकाणी उघडी समाधी घे. उघडी समाधी म्हणजे काय? आलेल्या कार्याचं कर्तव्य करणे, भक्तांचं पालन करणे आणि दुष्टांचा नाश करणे आणि 33 कोटी देव बंदीखाने आहेत त्यांना मोकळं करणे, नवग्रहाची वेळी आहे ते त्या ठिकाणी सोडवणे. अशा प्रकारची असणारी जागृत अवस्था झाल्यानंतर ही तुला तुझ्या वाट्याला आलेली कार्य ती करावी लागणार आहे. जो आपुले ठाई ब्रह्म वर्तते तया जगही ब्रह्ममय भासते ब्रह्मरूप ब्रह्मांड दिसते श्रीराम तू जोगी. तू श्रीराम असणारा योगी आहेस, तू त्या ठिकाणी असणारा समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे तुला, पण तुझ्या अवस्था कशा प्रकारच्या आहे? तुका म्हणे ते व्हावे आपण तरीच महिमान कळू येईल अशा प्रकारची तुझी अवस्था आहे. तुझी अवस्था समाधी अवस्था झालेली आहे किंवा तू त्या ठिकाणी ब्रह्मपण तुझ्यामध्ये बुडून गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुझी जी अवस्था आहे तू जगाला तशा प्रकारचं पाहतो. जैसी ज्याच्या अंतर्वर्ती तैसे ते जगासी देखती. अशा प्रकारची तुझी अवस्था त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून लय ज्ञान सांगण्यापेक्षा तुला सांगायची गरज नाही. कारण शहाण्याला शब्द थोडे सांगितले तर परिणाम त्याच्यावर होतो. तसं येण्याला कितीही सांगण्याचा ज्ञान प्रयत्न केला परिणाम काय होईल का?
नाही होत. तू शान आहे, सुजन आहे, ज्ञानी आहे, सर्व गुण संपन्न आहे. थोडक्यात तू त्या ठिकाणी जाणून घे. ईश्वराचे स्वरूप निर्वाण भ्रमे न कळे झाला देना आपण आहे कोणाचा कोण भ्रमे पूर्ण न ओळखे. अरे मी तू कोण आहे हे त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे, पण तू ओळख नाही गेलास. तुझीच अवस्था त्या प्रकारची अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे तू ओळख नाही गेलास. अशीच अवस्था झाली तर पुढचं कार्य थांबणार आहे. म्हणून रामा तू या ठिकाणी सावध हो. भ्रमे करोनी जन्म मरणा भ्रमे करोनी अधपतना तो ब्रह्म गेला संपूर्ण पण विने तुझे नजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं गेलं प्रत्येक माणूस जो जन्माला येतो त्याचं त्या ठिकाणी मरण ठरलेलं आहे, ठरलेलं आहे. जन्मायचं आहे, मरायचं आहे, जन्मायचं आहे, मरायचं आहे, हे त्या प्रकारचं आहे. पण याच्यातून समाधी अवस्थेतून उत्थापन होऊन पुढचं कार्य त्या ठिकाणी असणार करायचं आहे. आणि ही करत असताना मनामध्ये द्वैत आणि कशाकडे न लक्ष त्या ठिकाणी गेलं तर स्वतःच तुझं त्या ठिकाणी असणार कल्याण, स्वतःचा त्या ठिकाणी असणार आनंद आहे, स्वतःला त्या ठिकाणी सुख मिळणार आहे. आणि हे सुख आहे ते बाकीच्याला मिळू दे. आणि हे सुख कधी प्राप्त होईल? ज्यावेळेस समाधी अवस्थेतून जागृत अशा प्रकारचा होशील, सावध होशील. मग तू बेसावध होता का? नाही, सावधच होते. पण मी कोण आणि तू कोण याच्यामध्ये असणार भेद अशा प्रकारची, अभेद अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्र तुझी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून ही अवस्था त्या ठिकाणी असताना सोडून जागृत अवस्थेमध्ये ये असं पुन्हा पुन्हा विनवणी करू लागले. आपण ब्रह्मस्वरूप होता पूर्ण ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन चतुर्मंत्र तोरदान ब्रह्मरूप सर्व दिसे. आपण स्वतः त्या ठिकाणी ब्रह्मरूप झाला तर दुसऱ्यालाही त्या ठिकाणी आपल्याला पाहतं. मग आपला जवळचा आला काय, लांबचा आला काय, घरचा असणारा नातेवाईक, पाहुणा रावळा, इतर नातेवाईक कुणीही जर त्या ठिकाणी आले, आपण जसं आहे तसं त्याला दुसऱ्याला पाहतो. तो सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मरूप सुद्धा त्या ठिकाणी असणारा वाटतो. एवढंच नाही, तुझ्या जवळ शत्रू आला काय, मित्र आला काय, कुणीही जरी आला आपल्यावर तो काही त्या वैरी नाही, आपला कुणीही त्या ठिकाणी असणारा शत्रू नाही. असं अवस्था कुणाची होते? ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर स्वतःला त्याच प्रकारचा पाहतो. आणि कुणीही समोर आला तर शत्रूला सुद्धा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहतो. अशी तुझी अवस्था झाली आहे. गागरी मडकी रांजणी आता बिंबाला चंड गिरले पण सूर्याची स्त्री पुरुष नपुंसक पण कल्पती घडे नाही. त्याच्यानंतर रामा तुझी अवस्था कशा प्रकारची झालेली आहे? पृथ्वी तलाच्या ठिकाणी गाडगी आहेत, मणकी आहेत, मोठमोठ्या अशा प्रकारच्या, हजारो लाखो अशा प्रकारच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि हे पाणी असल्यामुळं वरचा जो एक सूर्य आहे, जेवढी जेवढी त्या ठिकाणी भांडी आहे, जेवढी जेवढी मडकी आहे, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी असणार पाहतं तुला राहतं. पण खरा जो सूर्य आहे तो सूर्य जिथं आहे तिथं आहे, पण त्याचं प्रतिबिंब आहे त्या घागरीमध्ये त्या ठिकाणी असणार पडतं. आणि घागर त्याचा नाश झाल्यानंतर घागरी त्या ठिकाणी फुटल्या, त्याच्यामधलं पाणी निघून जाईल. सूर्य त्या ठिकाणी असणार त्याच्यामधला निघून जाईल, कारण पाणी नसेल सूर्य दिसणार नाही. आणि खरा जो सूर्य आहे त्याला काय बाधा आहे का? त्याला खरा जो त्याला काय बाधा आहे का? तसं रामायण ती अवस्था तुझी त्या ठिकाणी होऊ पाहताय असं मला वाटायला लागलेलं आहे. वशिष्ठ महाराज रामाला त्या ठिकाणी बोलतात, सोन्याचा तलटिके अलंकारात रंग विद्या एक लागले पदमैक्या तंतु निराधारे तैसे चराचर ब्रह्मरूप. चराचर हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहताय. कशा प्रकारची अवस्था आहे? माणूस असणारा कपडा एकच आहे, पण धागा अनेक अशा प्रकारचा असतात. समुद्राचं पाणी एक आहे, लाटा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी असतात. सोने एकच आहे, पण सोन्यापासून बनवलेले अलंकार वेगळे अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी असतात. तसं रामा तू एकच आहे,
पण हे सर्व चराचर तुझ्यामध्ये भरलेलं आहे. अशी अवस्था आहे. रामाला सावध करण्यासाठी वशिष्ठ महाराज त्या ज्ञानाचा वापर करू लागले. नाना घट एक अंबर नाना म्हणजे एक सूत्र नाना मात्र काय ओंकार ब्रह्म सर्वस्वी तैसेची. ब्रह्म हे सर्वस्वी व्यापक अशा प्रकारचं झालेलं आहे. आकाश जरी एक असतं तर घागरीमध्ये ते त्या ठिकाणी दिसतं, पण एकच आकाश असतं. किंवा अनेक मणी असावे पण एका धाग्यामध्ये त्या ठिकाणी गुंतवले जातात. माळ असतं, माळाचं उदाहरण घेतलं, मणी अनेक अशा प्रकारचे, त्याचं त्या ठिकाणी मोजमाप आपलं ठरलेलं आहे, पण तेवढं मापात पण एका धाग्यामध्ये त्या ठिकाणी गुंतवले जातात. तसं प्रभू रामचंद्र तू देव आहे, विष्णू भगवंताचा अवतार आहे, पण जग हे तुझ्यामध्ये त्या ठिकाणी सामावून गेलेलं आहे अशी माहिती सांगू लागलेली आहे. मनोनी सुटता हृदय ग्रंथी सर्व संशय होय निवृत्ती कर्मेच होय ब्रह्म प्राप्ती त्रिजगते ब्रह्मरूप. म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं हृदयाच्या ठिकाणी असणारी ही ग्रंथी म्हणजे गाठ. आपण त्याला त्या ठिकाणी गाठीला दुसरा शब्द या असणाऱ्या ग्रंथाच्या माध्यमामधून सांगितलेला अभेद अशा प्रकारचे अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून रामा तुला किती जरी ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान सांगितलं, आमची बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी अपुरी अशा प्रकारची. माझं पामर आहे कळे थोरपणा पायाची वाहन पायीवरी अशी प्रकारची माझी अवस्था आहे. कारण देवाला ज्ञान सांगावं, ज्या देवापासून उत्पत्ती झाली आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी ज्ञान सांगावं, हे कितपत योग्य आहे. रामा सावध हो असं पुन्हा पुन्हा बोलतात. उभय पक्षाचे बळे करोने निंगम संचरिती गगने तसे कर्म ब्रह्मायके करोने स्वानंदवने विचारावे. मनाच्या ठिकाणी विचार, मनाच्या ठिकाणी असणाऱ्या अंतःकरणामध्ये आपण कोण आहे त्याचा विचार कर. या ठिकाणी असणारा सांगण्याचा प्रयत्न केला. सांगत असताना ग्रंथकर्ते म्हणतात हे जे असणारं आकाश आहे, हे जे आकाश आहे आणि या आकाशाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे असणारे वेगवेगळे पक्षी आहेत. हे पाखरं त्या ठिकाणी असणारं फिरतात आणि अशा प्रकारची जी असणारी फिरणारी पाखरं आहेत, ह्या पाखरं कितीही फिरली जमिनीवर येतात. आकाश त्यांना काय वेगळं आहे का? बरं, या जमिनीपासून आकाशापर्यंत जी पोकळी आहे अशी पोकळी दुसरी कुठे आहे का? नाही आहे. तशा प्रकारची रामावस्था सांगितली गेली. जे ते निमाल्याचे काल व्याधी श्रीराम पूर्ण तेची समाधी कटत हे उपाधी एक देशी जनपाय. ही उपाधी तुला त्या ठिकाणी आहे. उपाधी म्हणजे ज्ञान सांगितल्यामुळे तुला लागलं हे ठीक आहे, पण ही उपाधी आहे. या उपाधीचा आता उपयोग नाही, या समाधी युगाचा आता या ठिकाणी उपयोग नाही. ज्याच्यासाठी अवतार घेतलेला आहे तो त्या ठिकाणी अवतार परिपूर्ण करण्याचे कर्तव्य त्या ठिकाणी अजून शिल्लक आहे. म्हणून रामा हे योग्य अशा प्रकारचं नाही. सावध हो, जागृत हो आणि पुढच्या असणाऱ्या कार्याला सुरुवात करूया. अंतरी जाणवणी निर्वाण ज्ञान बाहेर दाविले भिन्न भिन्न अंतरी बोध परिपूर्ण बाहेर जडपण लाविले. त्यावेळेस त्या ठिकाणी आतमध्ये मोकळं पण बाहेर दर्पण त्या ठिकाणी दाखवतो. आतमध्ये त्या ठिकाणी आत्मज्ञान आहे, बाहेर मला काही समजत नाही म्हणतो. थोडक्यात त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तरी अशा अवस्था रामा तुझी त्या ठिकाणी झालेली आहे, पण हे तुला कोणी सांगावं? कोणाचा अधिकार आहे? आणि अधिकार कोणाला म्हणजे अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा ज्या प्रकारचा अधिकार आहे त्याला उपदेश करणे हे कर्तव्य असणारे गुरुच असतात. असो पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं अशी नामाची अवस्था झालेली आहे. आणि वशिष्ठ महाराज रामाला समाधी अवस्थेतून जागृती अवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करू लागले. अंतरी करोनी पूर्ण त्याग बाहेर दाविले लौकिक भागे अंतरी होणे सांगे विषय विराग चरण धरावया. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी तू अंतःकरणाच्या ठिकाणी असणार कशाही प्रकारचा सांगणार, बाहेर त्या ठिकाणी सांगणार दाखवतो. फडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं बाहेर दाखवायचं आहे आणि आतमध्ये वर्तन तुझं वेगळं अशा प्रकारचं आहे.
असं रामाला वशिष्ठ महाराज सांगतात. बाहेर लटकेची कृपणपणा परी अंतरी समजमने रामा तोच साधक पूर्ण लोकसंग विरविवर्तती. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी सांगितलं रामा बाहेर फडक्यात सांगायचं बाहेर वेगळं आणि आतमध्ये मात्र या ठिकाणी असणारं सुख वेगळं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं तू अंतरंगाचा विचार कर बहिरंगाचा विचार कर थोडक्यामध्ये त्याची बी गरज तुला आहे आणि या बहिरंगाची बी तुला त्या ठिकाणी गरज आहे. म्हणून सावध हो पुढच्या कार्याला सुरुवात कर. जैसा बीजा मधुनी वट तुरा निघे अद्भुत पर्वताकारा तसे आत्मरूपी चराचर झालं जाणोनी वर्तावे. हे ज्ञान सांगत असताना तुम्हाला कळलं देत नाही कळ येणार नाही. म्हणून या ठिकाणी दृष्टांत दिला. दृष्टांत हा सिद्धांतासाठी असतो. त्याप्रमाणे दृष्टांत दिला. वडाचं असणारं झाड आहे बर त्याचं असणारं बी किती असतं लहान असतं. एक बी त्या ठिकाणी असणारं उगवलं वडाचं झाड कितीही त्या ठिकाणी मोठं होतं. तसं रामा तुझं कर्तव्य तुला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. संतु आदिपट पूर्ण दोघांचे नव्या वेगळेपण घाट प्रतिकेशी टाकून वेगळा डोळ्या सर्वता. हे कापड आहे कापड वस्त्र आहे. वस्त्राला गुंडाळलेले असणारे धाग्याने त्या ठिकाणी मिळून बसलेलं असतं. पण कापड आणि धागा वेगळा अशा प्रकारचा होतो का नाही होत. किंवा मातीचं असणारं खापराचं असणारं त्या ठिकाणी बळक आहे मातीचं पण माती त्याच्यापासून वेगळी होती का खापर त्याच्यापासून वेगळं होतं का नाही होत. त्या प्रकारच्या अवस्था आहे. नैत्य जगाने जगदीश्वरा भिन्न नोहे सजन हे ज्ञान जाणोनी निर्विकार वर्ते सदा तू राघवा. हे राघवा प्रभू रामचंद्र तशा प्रकारचं असणार तू कसं आहे निर्विकार अशा प्रकारचं निर्गुण निराग अशा प्रकारचं आहे. पण भक्तासाठी समोर साकार अशा प्रकारचा अवताराला त्या ठिकाणी आलेला आहे. अवतार तुम्हा धरय करणं उद्धरय जीवन जड जीवा याच्यासाठी तू त्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. म्हणून आतापर्यंत जे जे तुला त्या ठिकाणी ज्ञान सांगितलंय त्या ज्ञानाचा उपयोग तुझ्यावर होऊ दे आणि तू समाधी अवस्थेतून बाहेर ये एवढंच माझा तुला महत्वाचा मुद्दा सांगण्याचा आहे. अविद्या ही वशिवडा निजात्मधनाची मते आड तिचे गुरु कृपेचे दोन्ही बंडे वर्ते अखंड राघवा राघवा. प्रभू रामचंद्र ही अविद्या असते. ही अविद्या त्या ठिकाणी काहीच कळत नाही त्याला. त्या अविद्येचं असणार विद्येमध्ये रूपांतर करण्यामध्ये ज्ञानामध्ये रूपांतर करण्याचं गुरुच्या उपदेशाची त्या ठिकाणी गरज असते. ती अविद्येचा नाश करतात थोडक्यात अज्ञानाचा नाश करतात. तशा प्रकारचं असणार हे सर्वशी तुझ्यामध्ये आहे. तू अज्ञानी नाहीस ज्ञानी आहेस. पण समाधी अवस्था जागृत समाधी अवस्थेमध्ये गेल्यामुळे आम्ही सांगितलेलं काही तुझ्यावर त्या ठिकाणी परिणाम होत नाही. म्हणून तू स्वतःला त्या ठिकाणी ओळख स्वतः सावध हो आणि जागृत अवस्थेमध्ये ये. समाधी अवस्था सोडून दे. पुन्हा पुन्हा वशिष्ठ महाराज या प्रभू रामचंद्राला सांगतात प्रपंच समुद्र नसताचे दिसे गुरु कृपेची नावे पैसे निवृत्ती तटी समरसे आत्मप्रकाश करोनिया. प्रपंच रूपी असणारा सागर आहे. सागराच्या ठिकाणी असणार गुरुचे असणार ज्ञान आहे मग त्यांची असणारी नाव आहे. त्या नावेमध्ये त्या ठिकाणी असणार बस आणि नावेमध्ये बसून पर तटाच्या ठिकाणी म्हणजे निवृत्ती तटाला तू त्या ठिकाणी असणार जाऊन पोच. एवढंच मला तुला त्या ठिकाणी सांगायचं आहे. अभ्यासावी विद्याच करता काळ होते राघवा विकाळा तसे डोहे ज्ञान करता रे आवा निज स्पर्श. आणि त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. एखादा व्यक्ती आहे अभ्यास केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. अभ्यास केल्याशिवाय परीक्षा दिली तरी पास होत नाही. आता तर सोडा कसं मी पास व्हायला लागले. पण अभ्यास केल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. अभ्यास नाही केला तर अज्ञानी
आणि ते अज्ञान घालवण्यासाठी तो अभ्यास देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि म्हणून गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिरसे. याप्रमाणे त्या ठिकाणी असणारी रामा हे तुला सांगून घ्यायची गरज नाही, पण तू समाधी अवस्थेत आहे म्हणून तुला सावध करण्यासाठी, भानावर आणण्यासाठी हे नाही रजण तुला सांगावं लागतंय. वादगडचा परिसा पूर्ण मग ते जन्मावरी झाले सुवर्ण तसे होतात पद्यान जन्म मरण त्यासी कैसे. भंगार लोखंडाचं भंगार, त्या भंगार लोखंडाला सुद्धा परीस नावाची असणारी वस्तू त्या ठिकाणी लावलं तर त्याचं असणारं सोन्यामध्ये रूपांतर होतं. तसं जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं आयुष्य त्या ठिकाणी असणारा कंटाळा ज्ञानरूपी असणारा गुरुकडून परीस आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लावून घ्यावा आणि आपल्या जन्माचं त्या ठिकाणी सार्थक करावं, जन्माचं त्या ठिकाणी असणारं कल्याण करावं. आल्या जन्माचे सार्थक एक विठ्ठलाची देखल याच्याशिवाय जीवनामध्ये काही त्या ठिकाणी. आता माणसं ज्या देवाला जाईल त्याचं नाव घेतात, जिकडे यात्रेला जाईल तिकडे त्या ठिकाणी नावं घेतात, अशा प्रकारची. पण रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावेळी आणि अकाष्टा साधन पाहत असे आठ विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वावळी, शहाणा तो धनी येतो येते. मूळ अशा प्रकारचा रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणार, रामकृष्ण हरी म्हणा. तेणेकरून पावन होतो, तेणेकरून पापाचा नाश होतो आणि तेणेकरून आपला त्या ठिकाणी उद्धार होतो. हे दिलं सोडून ज्या गावाला जाईल, ज्या तीर्थाला जाईल तिथलं त्या ठिकाणी महत्व आहे. पण सगळी तीर्थ या पांडुरंगाच्या रामकृष्णांच्या ओघामध्ये त्यांच्या पायाच्या ठिकाणी असणार येऊन होतात. नाही कळालं, अनेक नद्या नाले ओढे खळे हे सर्व असणारं पाणी पडलेलं पावसाचं ओढ्यानं खळगळ्याचं खळखळाच्या ठिकाणी होतो किंवा नाल्याचं पाणी वड्याला येतं, वड्याचं पाणी नदीला येतं आणि सर्व नद्या समुद्राला मिळतात. तसं अनेक अशा प्रकारच्या शक्ती आहेत, अनेक अशा प्रकारच्या असणारी दैवत आहेत ती भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी लीन अशा प्रकारची त्या ठिकाणी होतात. म्हणून शेंद्री हेंद्री देवते कोळती मानती पुत्रिकेते आपल्या पोटाची रडते मागते सिद्धी अवदान. आपल्याला काही जमत नाही म्हणून दुसऱ्याला भीक मागतात, आपलं काय कल्याण करणार आहे. तशा प्रकारचा रामा तू नाहीस. तुझ्याकडे सगळे असणारे ओघ त्या ठिकाणी येतात. म्हणून तरुण जाण्यासाठी तुझाच एक असणारा मार्ग आहे. तू जर असा राहिला कसा लोकांना त्या ठिकाणी जायचे. अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्राला वशिष्ठ महाराज सांगतात. मनोनी साधक जे सज्ञान तिहे प्रतिपावे गुरु वचन सकाळ काळ सन्मार्गे जीवन चाले. साधक साध्य आणि सिद्धता तीन प्रकार सांगितले गेले. जो साधक असतो या साधकाने आपल्या ज्याच्यासाठी जे ज्ञान ज्याच्याकडून घ्यायचं आहे म्हणजे साधना करून घ्यायचं आहे. ही साधना करत असताना क्रिया करावी लागते आणि साध्य म्हणजे ते प्राप्त करण्यासाठी. साध्य म्हणजे ते प्राप्त झालं. साधक साधन आणि साध्य. साधक स्वतः साधन जे करायचं ते आणि प्राप्त होणारं जे असणारं साध्य आहे ते त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय त्या जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही. आणि हे तुझ्याकडे सर्वस्वी आहे, साधन आहे, साधक आहे, साध्य तुझ्याकडे त्या ठिकाणी आहे. म्हणजे या त्रिपुटी आहे, हे त्रिपुटी त्या ठिकाणी असणाऱ्या मिळवल्या गेले एका ठिकाणी झाल्या. त्रिपुटीची झाली बोलवणं देखील चरण पैठव अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. पुढे ऐक म्हणू लागले. राम तू गुरु म्हणशील कोण जो तत्ववेता अनुभवी पूर्ण शिष्य व्हावा ज्ञानाने पुन्हा रामानुगुण कोण म्हणते तर ब्रह्मवेता त्या ठिकाणी असावा, तात्विक ज्ञानी अशा प्रकारचा असावा. आणि शिष्य जे गुरुकडे ज्ञान आहे सेवा करून नम्रतेनं तो जो त्या ठिकाणी गुरुकडलं ज्ञान घेतो ना त्याला शिष्य म्हणावा, त्याला त्या ठिकाणी साधक म्हणावं आणि साधन त्या प्रकारचं करावं. मग साध्य होणारं ते ज्ञान आहे त्या शिष्याला त्या ठिकाणी असणारं प्राप्त झालं पाहिजे. आणि हे जो करतो असे असणारे गुरु असावे, असे असणारे शिष्य असावे,
तर एकमेकाचा त्या ठिकाणी गुरु कुणाला म्हणतात? आपण जो स्वतः त्या ठिकाणी करतो आणि दुसऱ्याला त्याला जाणण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला त्या ठिकाणी सद्गुरू म्हणावं. आता कुणाला बी काही सद्गुरू म्हणायला लागले, कुणाला बी काही सद्गुरू कुठे बी काही करू असल्या प्रकारची अवस्था या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. पण खरं ज्ञान, खरे गुरु, खरी साधना, खरं साध्य आणि खरे साधन ते मात्र वेगळं राहिलेले आहे. अशा प्रकारची अवस्था सांगितली. साधके करावे हे चित्वनित बोध वज्र घेवटी निश्चित जन्म मरण दुःख पनवत चूर्ण करणे टाकावे. साधकाने हे या ठिकाणी असणारे केलं पाहिजे. जन्म मरण रूपी असणारे आपले असणारे मोठे पर्वत आहे, त्या पर्वताचा नाश करायचा असेल तर बोध घेतला पाहिजे. बोध रूपी वज्र हातामध्ये घेऊन त्याचा त्या ठिकाणी असणारा नाश झाला पाहिजे. तरच जन्माला साधक आहे, तरच जन्माला त्या ठिकाणी असणारा कल्याण आहे. आणि हे करायचं असं आपलं हित आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून आपुल्या हिता जोचे जावेता धन्य माता पिता दयांची या कुणी कन्या पुत्र होतील सात्विक दयांचा हरिक वाटे देवा. आणि हे प्रत्येक जीवानं प्रत्येक व्यक्तीनं ते त्या ठिकाणी केलंच पाहिजे. नुसतं ग्रंथाचं माध्यम आहे, हे तुम्हाला उपदेशाचं असणारं साधन आहे. ग्रंथाचं माध्यम नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं तर तुमच्यावर काही नाही परिणाम झाला, काही त्या ठिकाणी उपयोग होत नाही. आपण म्हणतोय घर बांधलंय, घरासाठी लावावं. अरे पण हे लावावं चांगल्या प्रकारचं आहे, पण त्याच्यामध्ये ज्ञान आहे. हे ज्ञान त्या ठिकाणी आपण आत्मसात केलं पाहिजे. नुसतं लावलं नळी सुकली मोकळी सोनार इकडून तिकडे गेलं वारं, कामापुरतं ताकापुरतं रामायण झालं, काही त्याचा उपयोग होईल का? काही त्या ठिकाणी उपयोग नाही. म्हणून आपल्यासाठी सगळी मंडळी आहेत, आपल्यासाठी येतात, आपण त्याचा आदर केला पाहिजे. आणि त्याच्यामधून जे जिंकते ते सागर वतीनं त्याचा त्या ठिकाणी अंगीकार केला पाहिजे. तरच ग्रंथ लावलेल्याचं पुण्य आहे, तरच ग्रंथ लावल्याचं आपल्याला त्या ठिकाणी फल प्राप्त होणार आहे. अशा प्रकारचं वर्तन आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशाही प्रकारची अवस्था. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलं आपल्या हिताचा, आपल्या कल्याण, आपले सार्थक आणि आपल्याला ज्ञान आणि आपला उद्धार हे आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून एका ठिकाणी सांगितलंय तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार आहेस. अशा प्रकारची अवस्था सांगितली गेली. मोक्ष तरुचे बीज हे सत्या अद्वैत ज्ञान क्रिया सहिते सदाचारी गे धर्म पंथ सर्व कुमाते टाकोल्या. अद्वैत ज्ञान आहे म्हणजे त्याच्यामध्ये द्वैत अशा प्रकारची भावना आहे नाही, द्वैत अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नाही. आणि ती अद्वैत ज्ञानाची असणारी प्राप्त आहे म्हणजे मी तू पण जाऊ दे तुरी एकच गोगळी पांगू हरी. अशा प्रकारची ज्यावेळेस अवस्था होते आणि हे ज्ञान ही अवस्था आहे त्यावेळेस त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होते. त्यावेळेस मग आपण तरलो याच्यामध्ये नाही, आपण तरलो याच्यामध्ये नाही, जनाला तरलं पाहिजे.